नमस्कार. टिटपिट डेलिकसीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत आणि पावसाळ्याचे दिवस म्हटलं की पोटाचे विकार किंवा सर्दी खोकला पडसं हे व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण पोटाची आपली पचनशक्ती वाढेल असं आणि कफ झाला असेल तर कफ पडून जायला मदत होईल असं बनवूयात सुपारी विरहित पाचक. यामध्ये आपण सगळे आरोग्यदायी घटक वापरणार आहोत आणि मेन म्हणजे यामध्ये आपण सुपारी वापरत नाही आहे. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण पाहूयात की यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते. साहित्यामध्ये इथे मी सर्वप्रथम घेतलेली आहे 1/2 किलो बडीशेप. ही जी बडीशेप आहे ती व्यवस्थित चाळून निवडून त्यातले सगळे खडे वगैरे काढून घेतलेली आहे. त्यानंतर इथे गोडव्यासाठी 100 ग्रॅम ज्येष्ठमध पावडर घेतली आहे. 5 चमचे धणा डाळ घेतली आहे. 5 चमचे शेपा घेतलेल्या आहेत. 5 चमचे ओवा घेतलेला आहे. त्यानंतर एक चमचा शेंदेलोण आणि पादेलोण घेतलेला आहे. 7 ते 8 लवंगा आणि 7 ते 8 वेलदोड्याचे तुकडे घेतलेले आहेत. सर्व साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिहिलेलं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं असतं. तर त्यासाठी इथे मी मस्तपैकी एक लोखंडाची कढई घेतली आहे. तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही साधी कुठलीही कढई इथे वापरू शकता. पण लोखंडाची कढई वापरली तर थोडंसं आयनसुद्धा मिळतं असं म्हणतात. त्यामुळे मी इथे लोखंडाची कढई वापरली आहे. आणि ही जी बडीशेप आहे ती आता आपण ह्याच्यावरती मस्त खरपूस भाजून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता आपली बडीशेप मस्त खरपूस भाजून झाली आहे. तर आता आपण हिला साईडला काढून घेऊयात. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 5 चमचे जी आपण धणा डाळ घेतली होती ती घेतलेली आहे आणि तिला देखील मस्त आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता धणा डाळ देखील भाजली गेली आहे. तिलासुद्धा आपण साईडला काढून घेऊयात. आता आपण 5 चमचे शेपा घेऊयात आणि ते देखील मस्त भाजून घेऊयात. शेपा हा अतिशय आरोग्यदायी असतो आणि आपली जी पचनशक्ती असते ती वाढवण्यासाठी शेपा मदत करतो. लहान मुलांना नाही का आपण शेपा वगैरे भिजवलेलं पाणी देतो. तर असा हा शेपा छान आपण मस्त भाजून घ्यायचा खमंग खरपूस आणि त्याला देखील आपण बाजूला काढून घेऊयात. आता आपण 5 चमचे ओवा घेऊयात आणि त्याला देखील मस्त मंद आचेवरती भाजून घेऊयात. आणि ओवा भाजताना घरभर जो सुगंध पसरतो आहा मस्त एकदम. आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे ओव्याचे उपयोग काय आहेत ते. ओवा सर्दी खोकला कफ यावर अतिशय गुणकारी आहे. सर्दीमुळे जर डोकं दुखत असेल तर आपण ओव्यानेच शेकतो. सो ओवा सर्दीसाठी अतिशय चांगला असतो. त्यानंतर आपण इथे 7 ते 8 ज्या लवंगा घेतल्या होत्या त्या देखील छान अशा भाजून घेऊयात. आणि लवंगा भाजून झाला की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये 7 ते 8 वेलदोडे टाकायचे आणि ते देखील असे मस्त भाजून घ्यायचे. अगदी 2 मिनटं, जास्त नाही. तर अशा प्रकारे सर्व साहित्य आपण भाजून घेतलं आहे. या साहित्याला आता आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात. तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व साहित्य छान थंड झालेलं आहे. तर आता आपण काय करायचं तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी थोडं करत हे सगळं भाजलेलं साहित्य घालायचं. त्यानंतर इथे मी चिमूटभर शेंदेलोण घालते आहे आणि चिमूटभर पादेलोण घालते आहे आणि मग याला मिक्सरमध्ये फिरवून घेते. एकदम बारीक पूड अशी नाही करायची. तुम्ही पाहू शकता थोडंसं भरडसरच मी इथे ठेवलेलं आहे म्हणजे दाताखाली आलं की याची चव छान लागते. सर्व भाजलेलं साहित्य आपण असं छान बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर इथे आपण जे 100 ग्रॅम ज्येष्ठमध घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात. ज्येष्ठमध तर तुम्हाला माहितीच आहे आपण खोकल्यासाठी वापरतो. तर हे पाचक आपल्याला खोकल्यासाठी देखील गुणकारी आहे. बडीशेप आणि शेपामुळे पचनक्रियेसाठी, ओव्यामुळे सर्दी कफसाठी, ज्येष्ठमधामुळे खोकल्यासाठी
तर असं आपलं सुपाही विरहित आरोग्यदायी पाचक तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्ही बनवणार की नाही? आणि जर बनवलीत तर तुम्हाला चव आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खा प्या मजा करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.